नाही, पंतप्रधान मोदी थोड्याच वेळामध्ये आता देशाला संबोधित करणार आहेत। पंतप्रधान मोदी कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल। पंतप्रधान मोदी लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्यावर बोलणार का? जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याच्यावर बोलणार का? अमेरिकेच्या मध्यस्थीच्या क्रेडिटवर बोलणार का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। पंतप्रधान मोदी ऑपरेशन सिंदूरवर बोलणार आहेत। तर मोदींकडून कोणती मोठी घोषणा केली जाणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हाफिज सईद किंवा मसूद अझहर यांच्यावर बोलणार का यावर देखील सगळ्यांचं लक्ष असेल। झकीउर रहमान याच्यावर मोदी बोलणार का याकडे देखील लक्ष असणार आहे। अमेरिकेच्या मध्यस्थीच्या क्रेडिटवर मोदी बोलणार का याकडे देखील लक्ष असेल। तर ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोलणार आहेत का? युद्धविरामावर ते बोलतील का? लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत का? दहशतवादावर ते बोलतील का याकडे देखील लक्ष असेल। पाकिस्तानवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार का? तर आज मोदींकडून नेमकी कोणती मोठी घोषणा केली जाईल, ऑपरेशन सिंदूर संदर्भात ते काही बोलणार का याकडे देखील लक्ष असणार आहेत। तर संरक्षण तज्ञ सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। ढगे सर, स्वागत तुमचं। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदा देशाला संबोधित करणार आहेत। कोणते मुद्दे साधारणतः त्यांच्या बोलण्यामध्ये असतील? माझ्या मते निखिला या संपूर्ण भाषणामध्ये जे आहे की मुख्य थीम असणार आहे की दहशतवादाविरुद्धचा लढा, भारताचा दहशतवादाविरुद्धचा लढा। माझ्या मते या भाषणामध्ये नक्कीच ते आपले जे आर्म्ड फोर्सेस आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांनी ज्या प्रकारचं प्रोफेशनलिझम दाखवलेलं आहे आणि ज्या शौर्याचा परिचय त्या ठिकाणी दिला, नक्कीच त्याचा उल्लेख करतील, त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतील। त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि राजदूतांनी जे जोरदार काम केलं त्याचाही ते उल्लेख त्या ठिकाणी करू शकतात। आणि एकूणच जे आहे दहशतवाद विरोधी कशी आपली लढाई आहे आणि कशा प्रकारे आता भारताची अगोदरची सॉफ्ट स्टेट अशी जी इमेज होती ती बदलून आता हार्ड स्टेट म्हणजे सरळ सरळ ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर, हा जो आपण वॉर डॉक्ट्राईन किंवा एक प्रकारे आपल्या धोरणात्मक बदल जो केलेला आहे माझ्या मते त्यावर पण ते फोकस त्या ठिकाणी करतील। पर से मला वाटत नाही की जे आहे प्रत्यक्ष कोणा दहशतवादाचं त्या ठिकाणी नाव घेतील, मग हाफिज असेल, मसूद अझहर असेल, पण त्या बोलण्याच्या याच्यामध्ये माझ्या मते पाकिस्ताननं जे आहे काय वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी कारवाया कराव्या, ज्याला आपण म्हणतो की असे एव्हिडन्स याच्या माध्यमातून म्हणजे अशा काही प्रूफ जर त्यांनी त्या ठिकाणी दिले की आम्ही दहशतवादाविरुद्ध काम त्या ठिकाणी केलं तर नक्कीच पाकिस्तान सोबतची जी आहे कशा प्रकारची आमची रिलेशनशिप आम्हाला वाढवता येईल याच्याविषयी काही त्याचा संदर्भ असू शकेल। मुख्यतः काश्मीर संबंधितला जो आपली सगळी भूमिका आहे, भारत सरकारची भूमिका आहे ती त्रयस्थ पार्टी, थर्ड पार्टीची जी आहे कुठलीही भूमिका नाही, हे पहिल्यापासून भारत सरकारनं जे आहे स्पष्ट केलेलं आहे। त्याला रिटिरेट करण्याचं, त्याला पुन्हा एकदा सांगण्याचं काम जे आहे आणि ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या भाषणामधून करतील। आपले रक्षा मंत्री असतील, होम मिनिस्टर असतील किंवा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांनी सुद्धा वेळोवेळी एक भूमिका मांडलेली आहे की पाक व्याप्त काश्मीर हाच पाकिस्तान सोबतचा काय तो चर्चेचा विषय किंवा एक प्रकारे अनफिनिश्ड एजेंडा राहिलेला आहे आणि तीच भूमिका पुन्हा रिपीट करण्याचा प्रयत्न माझ्या मते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा करतील आणि या अनुषंगानं तिसऱ्या पक्षाचा कुठलाही यामध्ये रोल नाही हे त्या ठिकाणी सांगतील। आणि एक प्रकारे डेटरन्स आपण ज्याला म्हणतो की आमची जी क्षमता आहे आर्म्ड फोर्सेसची आणि एकूणच देश म्हणून जी क्षमता आहे त्याच्यापुढे पाकिस्ताननं जे आहे हिंमत करू नये आणि जर हिंमत केली तर जसं गोली का जवाब गोला असे ते जे त्यांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी आहे तेही त्या ठिकाणी येऊ शकतं। माझ्या मते एकूणच दहशतवादाविरुद्धची लढाई ही मुख्य थीम पकडून जी आहे पूर्ण ही सगळी चर्चा किंवा पूर्ण तशा प्रकारचं संबोधन असेल आणि संपूर्ण देशामध्ये एक विश्वास त्या ठिकाणी संपादन करण्याचा किंवा त्या ठिकाणी जे आहे अशा प्रकारचं मोटिवेशनल अशा प्रकारचं हे त्यांचं टोटल स्पीच असेल असा अंदाज आहे। धन्यवाद सतीशजी, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल। तर पंतप्रधान